नमस्कार शेतकरी मित्रांनो, पहिली सुरुवात म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमचा सौर पंप मिळालाय का? कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे सौर पंप आणखी मिळालेले नाहीत. त्याचे न मिळण्याचे कारण काय आहेत नेमके? आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे सर्वे सुद्धा रिजेक्ट होत आहेत. मग याची नेमकी कारण काय आहेत? कारण शेतकऱ्यांनी भरपूर अर्ज भरले होते. प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा होती की आपल्याला सौर पंप मिळायला पाहिजे, कारण महावितरणचं नवीन कनेक्शन मिळत नाही. मग प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा होती की आपल्याला सौर पंप मिळणं गरजेचं आहे, कारण महावितरणचं कनेक्शन नसेल तर सौर पंप लागणारच आहे. मात्र यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पैसेही भरले. पैसे भरल्याच्या नंतर वेंडर सिलेक्शन केलं आणि तरी पण शेतकऱ्यांना आणखी सौर पंप मिळाले नाहीत. म्हणून प्रश्न विचारला की तुम्हाला सौर पंप मिळालाय का? कारण यामध्ये होतंय काय, पैसे भरले, वेंडर सिलेक्शन केलं, मात्र ज्यावेळेस स्पॉट सर्वे होतो त्या सर्वेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट होत आहेत. आता ते रिजेक्ट होण्याचं काय कारण आहे? तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीच्या आजूबाजूने विजेचे खांब गेलेले आहेत आणि सर्वेमध्ये जर त्याचे फोटो आले तर त्या माध्यमातून सुद्धा रिजेक्ट होऊ शकतात. म्हणून आपली महत्त्वाची जबाबदारी आहे की ज्यावेळेस आपण सर्वे करतो, सर्वे करते वेळेस त्या सर्वेमध्ये तुमच्या विहिरीवर कनेक्शन नसेल, असेल तो भाग वेगळा, पण सर्वे करताना महत्त्वाची काळजी घेता. तुमच्या लक्षात आलंच असेल की सर्वे कसा करायचा आहे. कारण तुमच्या विहिरीवर कनेक्शन घेतलेलं जर नसेल तर तुम्हाला या सौर पंपाचा सर्वे व्हायलाच पाहिजे. कारण एकतर तुमच्या नावावर ते महावितरणचं कनेक्शन नाही, म्हणजे सर्वे व्हायला पाहिजे. मात्र बरेच शेतकरी सर्वे करते वेळेस महत्त्वाची काळजी घेत नाहीत की त्या विहिरीवर विजेचं कनेक्शनही नसलं, पण बाजूच्या शेतकऱ्याचं जर विजेचं कनेक्शन तिथून गेलेलं असेल आणि सर्वेचे फोटो काढते वेळेस जर त्या विजेचे खांब त्यामध्ये आले तर त्या शेतकऱ्यांचे रिजेक्ट होऊ शकतात. आणि काही शेतकरी असे आहेत की त्यांचं सामायिक क्षेत्र आहे, त्या शेतकऱ्यांच्या 7/12 अपलोड कराव्या लागतात. कारण त्यांनी सुरुवातीला त्या सामायिकच्या नुसत्या 7/12 अपलोड केल्या, मात्र 7/12 सोबत त्यांनी जे काही शपथपत्र द्यायचं होतं, संमतीपत्र द्यायचं होतं, ते अपलोड केलेले नाहीत. त्या शेतकऱ्यांना सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपलं स्टेटस सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण आपण पैसे भरलेले आहेत, वेंडर सिलेक्शन केलंय, मात्र त्यानंतर आता सौर पंप मिळत नाहीत लवकर, म्हणून आपण स्टेटस सुद्धा चेक करत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, त्याचं स्टेटस चेक करत जा, कारण स्टेटस चेक केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि आता सुद्धा या महिन्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे सौर पंप हे वितरण चालू आहे. ज्या शेतकऱ्यांचे सर्वे सबमिट झाले ते सक्सेस झाले, अशा शेतकऱ्यांना आता सुद्धा सौर पंप मिळत आहेत. मग तुमचा सौर पंप मिळाला का नाही आणि तुमचं स्टेटस काय आहे नक्कीच चेक करून कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.